टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या 4-5 दिवसांमध्ये विदर्भात आणि नागपूरमध्ये 44 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाचा पारा गेलेला होता। मात्र त्यात आता काहीशी घट झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि नागपूरकरांना कुठेतरी दिलासा मिळताना दिसतो आहे। तापमानामध्ये झालेली वाढ नागपूरकरांना असह्य झाली होती। मात्र आज जो आहे तो आपण जर सकाळपासून बघितलं तर आकाशामध्ये ढगाळ असं वातावरण पाहायला मिळते, ढग दाटून आल्याचं चित्र पाहायला मिळते। हवामान विभागाने सुद्धा अवकाळी पावसाचा जो आहे तो अंदाज विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वर्तविलेला आहे। मात्र एकंदर जर परिस्थिती आपण बघितली तर नागपूरकरांना या वातावरणामध्ये काहीसा तापमानापासून दिलासा मिळत असला तरी उकाळा मात्र कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आणि एप्रिल महिन्याचा हा शेवटच्या आठवड्यामध्ये जर एकंदर तापमान बघितलं तर यावर्षी तापमानाने चांगलाच पारा गाठलेला होता। नागपूरचं तापमान 44 अंशाच्या वर गेलेलं होतं, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 45च्या वर तापमान गेलेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण काहीसा दिलासा देत असलं तरी नुकसानदायक मात्र नक्कीच ठरणार आहे, कारण यामुळे आरोग्याच्या समस्यांसह इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।